प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञानत्व हरुणी बुद्धी दयाराध्य मोरेश्वरा प्रिय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः। लक्ष्मणे रणात ध्वज सारथीचे दोन्ही रथ रावण केला हताहत संग्रामात साटोपे। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, आज आस्था भावार्थ रामायण YouTube चॅनलच्या माध्यमातून बालकांडाच्या पहिल्या अध्यायापासून ते लक्ष्मण शक्तीपर्यंतचं निरूपण जवळपास YouTube वरती उपलब्ध झालेलं आहे। आणि आज लक्ष्मण शक्तीचा प्रारंभ होतो आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण योगीराज बदने सरांच्या वाचनातून लक्ष्मण शक्ती संपूर्ण सादर होणार आहे। ग्रंथकर्ते सांगताय, लक्ष्मणे रणा आत, लक्ष्मणानं त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी ध्वज सारथी आणि रथ या तिन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी रावणाचा विनाश केला। विभीषणानं त्या ठिकाणी घोडे मारलेले आहेत, रावण हताहत केलेला आहे, अशा प्रकारे सांगतात। रणे लक्ष्मणे केला विरथ तो रागन माने लंकानाथ विभीषणे केला स्वघात त्यासी तपाता मारावया। लक्ष्मणानं रणभूमीच्या ठिकाणी हताहत रावण केलेला आहे, विरथी केलेला आहे, परंतु लक्ष्मणाचा रावणाला राग नाही, कारण लक्ष्मण रावणाला विरथी करतच असतो, कारण त्याचं मनावर लक्ष आहे। मनावर लक्ष ठेवून रामाचं भजन करणारा रावणाच्या बहिणीचं नाक कापतच असतो आणि रावणाला रणभूमीच्या ठिकाणी विरथी करतच असतो। परंतु जो रावणाचा बंधू आहे, परंतु श्रीरामाचा शरणागत आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही आम्ही रावणाचीच बंधू आहोत, कारण आपण अभिमानाला लवकर जवळ करतो, अभिमानाच्या सत्ते आत जीवन जगतो, परंतु विभीषणानं अभिमान रूपी रावणाच्या सत्तेला लाथ मारून राजा रामचंद्र प्रभूला शरण गेला होता आणि रामचंद्र प्रभूंच्या बाजूनं रावणाच्या घोड्याचा नाश केला होता। त्यामुळे आपल्या बाजूने येण्याची शक्यता असणारा विभीषण रामाच्या बाजूने जाऊन आपला विनाश करण्यासाठी प्रवृत्त झालाय, याचा राग आला आणि राजा रावण विभीषणाला मारण्यासाठी टपतोय। लक्ष्मण झालिया परता करीन विभीषणाच्या घाता तो सोडिना शरणांगता क्षणार्धता न विसंबे। राजा रावणानं विचार केला, म्हणला एकदा का लक्ष्मण माग सरकला की विभीषणाला मारतोच, परंतु तो शरणागताला विसंबतच नाही, एक क्षणही विभीषणाला मोकळं सोडत नाही। काय करू विचार राजा रावण करतोय। किरण धरीचा रावण परता नभेची लक्ष्मण विभीषणा बर्यापणा ते निर्वाण मांडिले। राजा रावण विभीषणाला मारण्यासाठी धीरच धरत नाही, त्याला सारखं वाटतं मारावंच, आणि राक्षसांना आम्हाला मारावंच वाटतं, फक्त तो म्हणतो लक्ष्मण आतमध्ये नसला पाहिजे। म्हणून म्हणतात एक जंगलात जाईल आणि एक मठावर जाईल, मग मी तुमची बघेल। कारण लक्ष्मण जोपर्यंत आहे, ज्याचं मनावर लक्ष आहे, जो प्रभू रामचंद्रजींचं भजन करतो, त्याच्या शरणागतीमध्ये असलेल्या जीवावर
आघात करण्यासाठी रावण रात्रंदिवस जरी टपला तरी क्षती पोहोचवू शकत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून राजा रावण विचार करतोय काय करावं लागेल. विभीषणाला तर मारायचंय, लक्ष्मण तर माग सरकत नाही, तो असताना मारणं तर शक्य नाही, काय करू. घोडे मारिता रावण वेगी रथ सांडोनी जान मारावया विभीषण करुणी उड्डाण धाविन्नला. त्या ठिकाणी घोडे मारिता रावण वेगी रथ सांडोनी जान. रावणानं दणकन रथाच्या खाली उडी मारली आणि विभीषणाला मारण्यासाठी धावतोय. विभीषण देखोनिया दृष्टी दात खाय संग सकट ओष्टी त्याचे नळीचे रक्त घोटी ऐसा दशकंठी शोभला. विभीषण बघितल्या बरोबर रावण कर 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 दात खाऊ लागला. कारण विभीषण रावण विचार करू लागला, माझ्या पुढे मुजरा करणारा माझ्या नाका पुढे येऊन जय श्रीराम म्हणायला, माझी घोडे मारतोय, याचा राग रावणाला आहे. आणि त्या आवेशामध्ये ओठा सगट दात खाऊन रावण टपतोय. होय शांती ऐसी अभिमंत्रुण शक्ती सोडिली विभीषणा प्रती लंकापते साटोपे. राजा रावणानं विचार केला, म्हणला एकच तोल्यात मेला पाहिजे, एके घाये होय शांती. अशा प्रकारची शक्ती अभिमंत्रिली विभीषणावरती सोडतोय. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावृत्ती त्रिदा छेदून पाडिले क्षिती निज शरणार्थी रक्षेला. राजा रावणानं शक्ती सोडली विभीषणावरती, परंतु तोडली कुण? लक्ष्मणानं. तसं राक्षस कलियुगात माराय टपले तुम्हा आम्हाला, पण लक्ष्मण संसार सोडून मध्ये उभे आहेत महाराज. आणि जोपर्यंत लक्ष्मण उभा आहे तोपर्यंत विभीषणाच्या केसाला धक्का लागू शकत नाही. लक्ष्मणानं राजा रावणाच्या शक्तीचे 3 तुकडे केले आणि राखावया विभीषण पाठी राखा लक्ष्मण पाहू न शके रावण शक्ती छेदून सांडले. विभीषणाचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण उभा आहे आणि जोपर्यंत लक्ष्मण उभा आहे तोपर्यंत पाहू न शके रावण. रावणाची लक्ष्मणाकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही तर घरोघराला पुरेल एवढे कलियुगामध्ये रावण आहेत. किती घरोघराला पुरतील एवढे रावण आहेत. भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी असे ताणून बघू लागले, पण हिम्मत होत नव्हती. त्यांना माहिती आहे आतमध्ये कोण आहे. प्रत्येक जण जय श्रीरामची गर्जना करतोय, परंतु आतमध्ये जर जावं तर मार देण्याची ताकद असणारा लक्ष्मण सत्तेत आहे. त्यामुळे जमणार नाही ही माहिती राजा रावणाला आहे, तरी सुद्धा प्रयत्न सोडत नाही. तिचे दिले लक्ष्मणे ऐसे देखोनी रावणे दुसरी शक्ती सज्जिली तेने विभीषण प्राणे घ्यावया. पहिली शक्ती लक्ष्मणानं छेदल्यानंतर दुसरी शक्ती हातामध्ये राजा रावण घेतोय. त्या ठिकाणी विभीषणाचा प्राण घ्यावया प्राण तुझी शक्ती सज्जी रावण निवारू जाता लक्ष्मण दोघे जण मरतीला. दुसऱ्या शक्तीचं प्रयोजन सुद्धा कुणासाठी आहे? विभीषणासाठीच आहे. पण म्हणला अगर जर आतमध्ये लक्ष्मण येईल तर तो सुद्धा मेला पाहिजे. अशा प्रकारच्या शक्तीचं प्रयोजन रावण करतोय. शक्ती अनिवार्य दारुण स्वयंतोलोनी रावण अनुलक्षोनी विभीषण सोडी आपण अति कोपे. दुर्धर अशा प्रकार
प्रकारची शक्ती हातामध्ये घेतली, तोलली. बलवान शक्तीचा आघात. तुम्ही भावार्थ रामायणात लक्ष द्या. रावण लक्ष्मणावर मारण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण त्याला माहिती आहे इथं चलतच नाही. कारण जो जय श्रीराम म्हणतो त्याच्यावर रावणाचं बळ चलतच नाही. जय श्रीराम म्हणणारा रावणाचं नरड दाबल्याशिवाय शांत बसत नाही, कारण तो जातिवंत संत आहे. विभीषणावर चालेल अशा प्रकारचा रावणाचा मानस आहे. पण विभीषण सुद्धा साधा नाहीये. विभीषणाला मारावंच या आवृत्तीनं, या अनुवृत्तीनं राजा रावण त्या ठिकाणी बाण टाकतोय. आत लक्ष्मण आला तर त्यालाही क्षती पोहोचवेल अशा प्रकारची शक्ती तोलली, सोडली. करावया बंधूचे समाप्ते, घाव हानी विसाहते, प्लय विदु तुल्य दीप्ते, गगनी शक्ती कडाडे. गगनी शक्ती कडाडी, बंधूची समाप्तीच करावी या भावनेनं राजा रावणानं शक्ती सोडली. आकाशामध्ये शक्तीचा कडकडाट. शक्ती अनिवार्य दारुण जाणून या विभीषण म्हणे, माझे न वाचती प्राण अचूक मरण मज आले. अनिवार्य अशा प्रकारची राजा रावणानं सोडलेली शक्ती विभीषणानं बघितली. विभीषणाच्या लक्षात आलं शक्ती अनिवार्य आहे, दारुण आहे. आघात लागला तर माझा प्राण वाचणारच नाही हे जाणलं. आणि विभीषणजी काय करतात? विभीषण चिंता क्रांत तव सुमित्र पावला, तेत पाठीशी घालून शरणांगत अभयान्वित स्थापिला. विभीषण चिंता करू लागला, मी मरतो आता, वाचत नाही. तोपर्यंत लक्ष्मणजी आले आणि पाठीशी शरणागत घातला. आणि आपण समोर झाले. भागली या मज येतील कडिये. तुम्ही फक्त मध्ये या, तुम्ही फक्त जय श्रीरामच्या नादाला या. तुम्हाला कडेला पोहोचवण्याचं सर्व काम संत करतात. लक्ष्मणजींनी विभीषणाला मागं टाकलं आणि काय करतात? विभीषणा शरणांगता स्वयंस्मरे रुग्णाता, नामी नाही मरणावस्था निर्भयता श्रीरामे. नाथ महाराज भावार्थ व्यक्त करतात. मायबापांनो, हे भावार्थ रामायण आहे. विभीषणाला सरक सरक माग म्हणले का? मी बघतो रावणाची म्हणले का? विभीषणा शरणागता. शरणागत असणाऱ्या विभीषणा एकच कर. काय कर? स्मये स्मरे श्री रघुनाथा. मरणाची भीती असणाऱ्यानं काय करावं? मरणाची भीती असणाऱ्यानं रामाचं नाव घ्यावं. स्मये स्मरे श्री रघुनाथा. आणि जर त्या रामाचं नाव घेतलं तर नामी नाही मरणावस्था. त्याच्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही. हे बघा, टेन्शन हा देवाचा धंदा आहे. दुसऱ्याच्या धंद्यात नाक खपशील की अवघड होत असत. तुमचा आमचा धंदा एकच. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिवसभर शक्ती, रात्री लगेच शक्तीचा अध्याय, थोड्या वेळानं लगेच जायचं शक्तीला. शक्तीत शक्ती आहे, रामायणाच्या भक्तीत शक्ती आहे. त्याच्यामुळं मायबापांनो, निर्भयता राम नामी. भीतीपासून मुक्त व्हायचं असेल तर पर्याय एकच आहे, जय श्रीराम म्हणायचं. आणि जय श्रीराम जर म्हणीना गेलाव तर मग नक्की मेलाव. कुणी जगातला कुणीच वाचवू शकत नाही. राम नामाच्या आवरते दोघे आनंदे नाचते, ते देखोनी लंकापती विस्मित चित्ते पै झाला. राजा रावणानं अफाट मोठ्या शक्तीचा प्रयोग केलेला आहे.
आणि 2 जण बघबी ना गेले महाराज. काय करू लागले? राम नामाच्या अनुवृत्ती. दोघ सुद्धा स्वानंदानं नाचतायत. त्यामुळे जय श्रीरामच्या गजरावर नाचावं महाराज. जसं नाचायचंय तसं नाचा. उघड नाचा, येड्यावून कसंही नाचा, पण कशावर नाचा? राम नामावर नाचा. रावणाचं डोकं चलत नाही महाराज. रावणाला आश्चर्य वाटू लागलं. रावण विचार करू लागला. अहो सिद्धांत आहे, गावोगावी रामायण चालवा, पिस्तुल्याचे डोकेच चलत नाही. आणि त्यांचा ऐकलं की आपले चलत नाही. सध्या आपलं बंद पडायलंय, त्याच ऐका वाटायलंय, मग तिकडं तुपाशी ना आपले उपाशी. असा प्रकार व्हायला लागला. मायबापांनो विचार करा. राजा रावणाचं डोकं हँग मारू लागलं. म्हणला काय करावं लागेल? हे कुठही जय श्रीराम म्हणायले. मी सोडली दुर्धर शक्ती, ते मरण भय नाही चित्ती. दोघे स्वानंदे नाचती, निर्भय स्थिते सौमित्रा. राजा रावण विचार करू लागला. म्हणला मी दुर्धर शक्तीचा प्रयोग केलेला, माझ्या शक्तीला मोजत पण नाही. राक्षसाला मोजणं म्हणजे रामाला तुम्ही कमी लेखल्याचं पाप आहे. राक्षसाला मोजायचंच नाही, फक्त एकच करायचं, जबरदस्त आस्थेनं भगवंताचं भजन करायचं. यात मात्र चुकायचं. राजा रावण विचार करू लागलेला आहे. मी एवढी त्या ठिकाणी दुर्धर शक्ती सोडली, तरी हे दोघं डुलतायत, अजिबात चिंता करत नाही. दोघं लक्ष्मण तर भीतच नाही. काय करू? रावण विचार. वानर नामांकित, मरण भया नाही भीत. ते देखोनी लंका नाता ते विस्मित पै झाला. आश्चर्यचकित त्या ठिकाणी रावण झालेला आहे. कारण रावण हा राक्षस आहे, सौमित्र हा जगाचा मित्र आहे, आणि रावण जगाचा शत्रू आहे. श्रीराम जगाचा बाप आहे. जगाच्या मित्रानं आणि जगातील लेकरांनी जर बापाचं नाव घेतलं तर जगाचा विनाश करण्याचा मानस असलेल्या रावणाचं डोकं चलत नाही. सिद्धांत इथं आहे. रावण विचार करतोय, नर आणि वानर कशाच्या अंकित आहे? राम नामांकित आहे. आणि नर आणि वानर जर नामांकित असले तर ते कशाच्या भीतीला भेट नाहीत? मरण भया नाही भीत. आणि हे बघितल्यानंतर रावण विस्मित झाला. कारण रावणाचा मानस आहे, रावणाची इच्छा असते दहशत निर्माण करण्याची. प्रत्येक जण मला भिला पाहिजे आणि माझं ऐकलं पाहिजे, माझी सत्ता राहिली पाहिजे, या मानसिकतेला रावण म्हणावं. आणि ती मानसिकता तिला राम सहन होत नाही, तिला रामाचं नाव सहन होत नाही. ती मानसिकता असणारा रावण आश्चर्य करतो. नामाचे महिमान पुढील कथानुसंधान श्रुती द्यावे अवधान. शक्ती निवारण सौमित्र. माय बापांनो, नाथ महाराजांनी एवढ्या प्रसंगात नामाचं महिमान सांगितलं. होय, काहीतरी गरजेचं असेल ना, विचार करा. भगवंताच्या नामाला विसरू नका. माय बापांनो, आम्ही फार काही करू शकत नाही, पण नाव घेऊ शकतो तर घ्या. नामाचं महिमान अगाध आहे आणि त्या अगाध नामाच्या महिमानाचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. आता पुढील कथा ऐका असं सांगतात. विभीषणाच्या निजघाती रावणे सोडिली जे शक्ती. सौमित्रे नेली भस्मांती तेही युक्ती अवधारा. विभीषणाचा घात करावा या मानसिकतेनं रावणानं सोडलेली शक्ती
लक्ष्मणानं भस्मांती नेली, कशी नेली युक्ती ऐका. यक्षिणी वटेचे मुख्य शक्ती ते लक्ष्मणा वशव्रते शक्तीने निवारिली शक्ती पाडिले क्षते दुखंड. यक्षिणी वटीची मुख्य शक्ती असणारी लक्ष्मणाला वश झाली होती, कारण इंद्रजिताला मारताना हनुमंतानं तिची घाटी दाबली होती. त्यामुळे ती आपल्या पार्टीकडे आली होती. त्यामुळे तिला लवकरात लवकर तोडता आलं. हे बघा, देव सत्तेत आला की विरोधी उरत नाही हा सिद्धांत आहे. एकटाच राजा होत असतो हा सिद्धांत आहे. एकट्याच राज्य येतं हा सिद्धांत आहे. मग हे देवाचे भक्त आहेत. समोरच आलेलं शस्त्र आपल्या बाजूने केलं. राखावया शरणांगत सौमित्र रसदा सावचित तेने शोभला लंकानात येणे भातृघात चुकविला. शरणागताचं रक्षण करण्यासाठी सौमित्र सदा सावचित्त आहे. काय करावं लागेल, यानं माझा भाऊ वाचवला. येणे शक्ती पाते दान निशेष मरावा विभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्ती छेदन तेने केलं. या शक्तीनं लक्ष्मण मेलाच पाहिजे होता, विभीषण मेलाच पाहिजे होता, परंतु लक्ष्मण येऊन भाऊ वाचवला. आधी मारीन लक्ष्मण मग मारीन विभीषण ऐसे आक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढले. त्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी आक्रोशाशिवाय क्षमा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, रावण चिडला, त्याला चिडवणारा कोण आहे? देव आहे. गोष्ट लक्षात घ्या. एवढ्या युद्ध प्रसंगात सुद्धा श्रीरामाचं नाव ऐकलं, इथंच रावणाचं संतुलन संपलंय. तरी सुद्धा रावणानं दुर्धर शक्तीचं प्रयोजन केलं होतं, पण शक्ती निवारण लक्ष्मणानं केली. त्यानंतर रावणाचं संतुलन संपलन काय म्हणला? आधी मारीन लक्ष्मण, जो मरत नाही त्याला मारील म्हणला. ज्यावेळेस घटोत्कचाला मारायचं होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने कर्णाचं संतुलन संपवलं. एवढा रणमार केला की कर्णाचं संतुलन संपलं. अर्जुन मारण्याची शक्ती घटोत्कचावर सोडली. कारण योद्ध्याचं संतुलन संपलं की युद्ध हारला. हो, विभीषण जर मारला असता तर निश्चित रामाला त्रास झाला असता. ब्रह्मशक्तीचं प्रयोजन जर विभीषणावर झालं असतं तर विभीषणाचं अवघड झालं असतं बरं का. परंतु इथं रावणाचं संतुलन संपलं. आणि रावण काय म्हणला? आधी मारीन लक्ष्मण. लक्ष्मण अवतारिक पुरुष आहे आणि ब्रह्मशक्तीला सांगितलं होतं अवतार पुरुषाशी बाधकपण चालेना आणि अवतारिक पुरुषावरच सोडावं. हा भाव रावणाचा जागा करणारा कोण आहे? रामच आहे ना. महाभारतात भगवान श्रीकृष्णानंच कर्णाचं ते केलं, कारण अर्जुन वाचवायचा होता. आणि इथं विभीषणही वाचवायचा आहे, लक्ष्मणही वाचवायचा आहे. ज्याच्यावर सोडायची तो अवतारिक पुरुष आहे, त्यालाच मारावं. रावणाचा भाव निर्माण झाला, संतुलन संपलं. जिचे नाव ब्रह्मशक्ती जे निवारेना रघुपती सौमित्राच्या निजघाती निर्वाणार्थी सोडित. जिचं नाव ब्रह्मशक्ती आहे तिला सोडतोय. कुणाच्या निर्वाणार्थी? परत लक्षात घ्या, लक्ष्मणालाच मारावं. लक्ष्मणाला मारावं वाटणं हाच रावणाचा अविवेक आहे. कारण पहिल्यांदा जोपर्यंत संतुलन होतं लक्ष्मणाकडे बघितलं सुद्धा नव्हतं. कारण त्याला माहिती आहे लक्ष्मण भगवंताचं भजन अखंड करतोय, यावर आघात होणारच नाही. तरी सुद्धा टपलाय, कारण हे भगवंताच्या कृपेत. विमुख करोणी माझी ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती तेने शोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडिता. रावणाला राग आला, माझ्या दोन शक्ती यानं विमुख केलेल्या आहेत.
त्या ठिकाणी विमुख केलेल्या आहेत म्हणून चिडलेल्या रावणानं ब्रह्मशक्तीचा प्रयोग लक्ष्मणावर नाना करतोय. परिचा दुर्धरा युक्ती मये केली माईक शक्ती तेन चले श्रेष्ठ सुरवरा प्रती लंकापती सचिंत. नाना प्रकारच्या दुर्धर युक्तीनं मयासुरानं माईक शक्तीचं निर्माण केलं, परंतु ती श्रेष्ठ सुरवरावर चलू शकत नाही. राजा रावण तेने प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मवरदोक्ती दुर्धारा. आणि त्या रावणानं त्या ठिकाणी सुरासुरांचा घात करावा म्हणून ब्रह्मदेवाला मागून ही ब्रह्मशक्ती घेतलेली ब्रह्मा आहे. म्हणे रावणा शक्ती सर्वांच्या घेईल प्राणा अवतार पुरुषी जाना बाधकपणा चाले ना. ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे रावणा अवतार पुरुषाला या शक्तीचा बाधकपणा चालत नाही, बाकी कुणालाच शक्ती ठेवत नाही. अवतार पुरुषा प्रती माझी बाधेना ब्रह्मशक्ती प्राण न घेववे तिचे निश्चिती त्याचे शक्ती संपेला. ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती सर्वांच्या घेईल प्राणा अवतार पुरुषी जाना बाधकपणा चाले ना. ब्रह्मदेवानं राजा रावणाला सांगितलं रावणा या शक्तीचा प्रभाव प्रत्येकावर होईल, परंतु अवतार पुरुषा बाबतीत शक्तीचा बाधकपणा अजिबात अवतार पुरुषा प्रती माझी बाधेना ब्रह्मशक्ती प्राण न घेववे तिचे निश्चिती त्याचे शक्ती संपेला. ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी अवतार पुरुषाचा प्राण घेऊ शकत नाही, परंतु त्याला लागल्या शक्तीचा प्राण उरत नाही. ज्यावरी शक्ती प्रेरणे तेने जीवे नाही वाचने ऐशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारण सज्जली. जी शक्ती सोडल्यानंतर जिवंत राहतच नाही एवढी दुर्धर शक्ती लक्ष्मणावर सोडली. शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्रे वाचविला पण सम्मुख लक्ष्मणी लक्ष्मण काय रावण बोलता. अगोदरच्या शक्तीनं विभीषण मरायलाच पाहिजे, परंतु लक्ष्मण येऊन विभीषण मरायचा वाचल्यामुळं राजा रावण लक्ष्मणाला काय बोलतो. शक्ती निवारून जाणत्वा वाचविला विभीषण आता तुझा घेहीन प्राणशक्ती दारुण सोडोने. ए लक्ष्मणा अगोदरच्या शक्तीच्या आड आलास आणि तू माझा भाऊ असणारा विभीषण वाचवलास, आता तुलाच मारतो. शक्ती सोडीन दारुण तिसीन चले निवारण हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. आणि या शक्तीला निवारण चालतच नाही, तुझ्या हृदयात घुसून तुला मारेल. माझे शक्तीचा आघात चुकविल्या कळील पुरुषार्थ ऐसे बोलून लंकानाथ शक्ती सोडित साटोपे. ए लक्ष्मणा माझ्या शक्तीचा आघात चुकल्यानंतर मी तुला वीर पुरुषार्थी मानी. शक्तीचे दाच्या कडाडी उभय सैन्या पडी धाम पडी विजूच्या पडी पाडी गगन गडाडी गडगर्दे. शक्तीचा कडकडाट झालेला आहे, आकाशामध्ये एकच त्या ठिकाणी उजड पडलेला आहे, सर्व सैन्य घाबरलं. हो मित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याची नेत्रे सावचित येर मूर्छित शक्ती ते लक्ष्मण रामचंद्र प्रभू आणि हनुमानजी महाराज सावध आहेत, बाकी सर्व मूर्छित झाले. देखोनी दुर्धर लक्ष्मण योद्धा वीर धीर दंडळीना अनुमात्र सज्जोनी शर छेदित. दुर्धर शक्ती होती, परंतु लक्ष्मण वीर गाढाय सावचित्त आहे, त्या ठिकाणी शक्तीचं छेदन करत आहे. शक्ती कणाडिता गगणी लक्ष्मणे विंदोनी वाणी शतदा सांडिली छेदोनी घातली पिटोनी निरालंबे. आकाशामध्ये शक्तीनं कडकडाट केल्याबरोबर लक्ष्मणानं त्या ठिकाणी खड्गधाराच्या हातानं 100 वेळा शक्ती परतवली. ब्रह्मशक्त्याचे निर्वाणी गगणी येता कडाडुनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपा वचनी वदे राम. ब्रह्मशक्ती अतिशय निर्वाण आहे, आकाशामधून कडकडाट करत लक्ष्मणावर येत असताना होय
लक्ष्मणावर आघात होत असताना शांत बसला तर त्याला राम कोण म्हणेल? रामचंद्र प्रभू काय बोलतात ऐका. श्रीराम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केली शेण ब्रह्मशक्तीशी देवनी मान राखिली वीर्यत्वे. रामचंद्र प्रभूंनी शक्तीकडे दृष्टी अवलोकन केलं. जगाची शक्ती असणारा, शस्त्राची शक्ती असणारा, शास्त्राचा बाप असणारा परमात्म्यानं शक्तीची शक्ती क्षीण केली आणि निर्वीर्य केली, परंतु मारली नाही. का मारली नाही? ती ब्रह्मदेवाची आहे आणि ब्रह्मदेवाचा सन्मान ठेवण्यासाठी शक्ती संपवली नाही. श्रीरामे शक्ती केले शेण त्यावरी लक्ष्मणे विंदिता बाण शक्ती पडत पडता जान झेली रावण साटोपे. श्रीरामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी शक्ती क्षीण केली आणि अशा क्षीण झालेल्या रावणाच्या शक्तीवर लक्ष्मणानं बाण टाकल्याबरोबर शक्ती जमिनीवर खाली पडू लागली. रावणानं झेलली. रावण काय करतो? ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी पड शिक्षिते रावणे घेऊन हाती हानी पुढते सौमित्रा. सोडणारा रावण आहे. तू ब्रह्मदेवाची आहेस म्हणतोय. ब्रह्मदेवाची, कारण रावणाची शक्ती लक्ष्मणावर चलतच नाही, त्यालाही माहिती होत. तू ब्रह्मदेवाची आहेस आणि मोठ्याच्या घरची असून त्या ठिकाणी तू खाली कशी पडतीस? त्या ठिकाणी अशा प्रकारे बोलून पुन्हा रावण लांबून मारतो. जवळून शक्ती आणि दादान लक्ष्मण विंदील तीव्र बाण येणे भेने रावण हानी आपण दुरोने. जवळून जर शक्ती मारावी तर लक्ष्मण मला मारून टाकील. तीव्र बाणाच्या आघातात शक्तीही राहणार नाही, म्हणून राजा रावण दूर जाऊन प्रयोजन. रावणे शक्ती घेऊन हाती आपुलिया सर्व शक्ती सोडिली सुमित्रा प्रति सुकोप व्रते साटोपे. रावणानं आपल्या हातात घेतली सर्व शक्तीनं रागानं त्या ठिकाणी लक्ष्मणावर. अंगबळे जांगबळे बाहुबळे प्रतापशिळे शक्ती सोडी तारण कलोळे गगना उसळे कडकडीत. अंगबळे जांगबळे बाहुबळे प्रतापशीळ, अंगात जेवढी ताकद आहे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं जांगबळे आपल्याकडे शब्द आहे असो, या ठिकाणी सांगताय पूर्ण ताकदीनं राजा रावण जेवढी असल त्या सर्व शक्तीनिशी राजा रावण शक्तीचा आघात विराती निधडा कदान सरे मागा पुढा शक्ती छेदिली तडतडा निज कुराडा विंदोने. परंतु इकडे उभा कोण आहे? लक्ष्मण आहे. तो कसा आहे? लक्ष्मण वीर अति निधडा, बलवान रामाचा वीर असणारा लक्ष्मण अजिबात माग सरकत नाही. कदान सरे मागा पुढा शक्ती त्या ठिकाणी सोडल्या बरोबर बाणाचं विंधान करून लक्ष्मणजी काय सुरे निर्मिली होती ते दिली बाणावृत्ती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवरदोक्ती अनिवार्य. मयासुरानं सोडलेली बाणानं छेदली, आता फक्त ब्रह्मदेवाची उरलेली आहे, त्यावर आघात करतात. येतात संपूर्ण लक्ष्मणे विंदोने बाण सत्य लोकावृत्ती जाणवडवे आपण साटोपे. शक्ती आल्याबरोबर लक्ष्मणानं बाणाचं विंधान केलं आणि सोडताय. शक्ती निजबळे येऊ पाहे लक्ष्मण बाणी पिटत जाय शक्ती औसने घेऊन लाहे दुर्धर खाय हानीता. दिशी ठेका दिल्या बरोबर शक्ती माहेरला गेली महाराज. सत्य लोकाला गेली. पुन्हा लपून येऊ लागली. मारण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मणाचा ठोका दिला. उसनं घ्यायला बघू लागली पण उसनं फेडणं होत नाही. कारण राक्षसाच्या बाजूने गेल्या जय श्रीराम म्हणता येत नाही. आणि सांगू काही बी बुडवू जा पण राम राम बुडवणारच तोंड बघायचं नाही. वा वा. आपले पैसे बुडविले तरी त्याला बोलायचं महाराज. वा. काही फरक पडत नाही. काहीही वाटोळ केलं तरी तो आपला शत्रू नाही, पण राम राम बुडवला की आपला शत्रू. शत्रू हा सिद्धांत आहे. असो
ठेका दिला, परंतु शक्तीचा प्रतिठेका देण्याचं सामर्थ्य रावणाच्या शक्तीत नाही. शक्ती तळपोने गुप्त गती अंगी आदळावया पैटपती लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविले मागुते सत्यलोका. शक्ती गुप्त गतीनं अंगावर येण्याचा आदळण्याचा प्रयत्न करते, परंतु ज्या ठिकाणी रामनाम आहे त्या ठिकाणी शक्ती आदळू शकत नाही. शक्तीला फक्त ठेका बसत असतो. शूर्पणखेचं नाक कापणारा गडी शक्तीला मेळ लागू देईल होय? दिशी ठेका दिल्याबरोबर पुन्हा उडून घायाच्या खनानी शक्ती छेदिता रणांगणी ठिणग्या उसळल्या गगणी जेवी तारांगणी नभ शोभा. खडगाचा घात लागला, खनकन आकाशामध्ये सगळीकडे ठिणग्या पडू लागल्या. लक्ष्मण असता सावचित होऊ न शके शक्तिपात हे जाणून लंकानात करी छळनार्थ ते ऐका. रावणानं विचार केला, म्हणला जोपर्यंत हा सावध आहे, राम नामा अंकित आहे, राम नामानं नटलेला आहे, तोपर्यंत म्हणला आपण शस्त्र सोडलं तरी मेळ लागू देत नाही. आपली दिदी सोडली तर यानं नाक कापली. हा शक्तीला मेळ लागू देईल का? नाही. कारण ज्याच्यामध्ये रामाची भक्ती आहे त्याच्यावर रावणाची शक्ती चालतच नाही. मग म्हणला भक्तीत घोळ करावा लागतो. कारण भक्तीत घोळ झाल्याशिवाय रावणाची शक्ती लागतच नाही. राजा रावण विचार करू लागला, काय करावं लागेल. लक्ष्मण विराती गाडा चुक संधानी नित्य निदडा शक्ती येऊन अंगा कडा लाविले वेडा लंकेशा. अतिशय गाढावीर असणारा लक्ष्मण निधडाय, शक्ती अंगाकडे येऊ देत नाही. काय करावं लागेल. लक्ष्मण पडावया दुष्यित छळन करी लंकाना तरणी मारिला रघुनाथ राक्षस गर्जताती गजर. लक्ष्मण दुश्चित पडला पाहिजे यासाठी राजा रावण छळन करू लागला. म्हणला रामच मेला, जो मरत नाही तो मेला म्हणू लागला. म्हणून राक्षस मंदिर पाडते, कारण आस्था दिसूच नाही. आस्थेवरच शंका उभी राहिली की तुमचा नाश करायला वेगळं कुणाला बोलवावं लागत नाही. रामावर शंका करणं म्हणजे जीवनाला काडी लावून घेणं माय बापांनो. आणि तोच विषय रावण करू लागला. रावणाच्या निजबाने राम पडिला रणांगणी लक्ष्मणे ऐकता हे वाणी काया वाचा मनी विकळ गेला. रावणाच्या बाणानं राम रणभूमीच्या ठिकाणी पडला हे ऐकलं आणि लक्ष्मणे ऐकता वाणी काय झालं. काया वाचा मनी विकळ गेला. रावणाचा बाण जर लक्ष्मणाला लागू शकत नाही, त्या रामाचं नाव घेतल्यामुळं तर रामाला लागेल का. पण खरं वाटलं. हे बघा, दुष्टाचे शब्द खरी वाटले की देवावर शंका येते, आणि देवाच्या देवत्वावर शंका आली की रावणाची शक्ती लागते. सीतेला मारीचाचा शब्द खरा वाटला, लक्ष्मणावर शंका आली, देवाच्या देवत्वावर शंका आली आणि रावणाच्या अंकित झाली. होय. रावणानं अपहरण केलं. कारण तुम्ही त्या वेळेस रावणाच्या हातात सापडतात ज्या वेळेस रामाला विसरतात. इथं लक्ष्मण रामाला विसरला नाही, पण रामाला रावणाचा बाण लागू शकतो असं वाटणं भक्तीतला संदेह आहे. आणि भक्तीमध्ये शंका आली की रावणाची शक्ती लागली. त्याच्यामुळं सिद्धांत लक्ष्मण शक्तीतून एवढंच शिका, रामाला विसरू नका. एक क्षण विसरला तेवढ्यात शक्तिपात आदळला. झाले सचिंत धनुष्य विकळ गेला हात राम विरया ते दूषित तव शक्तिपात आदळला. मन सचिंत झालं. सदोदित चिंतन करण्यासाठी मनावर ठेवणाऱ्या लक्ष्मणाचं मन चिंतित झालं. चिंतन सुटलं. धनुष्य विकळ गेला.
प्रभूची काळजी तुम्ही नका करत जाऊ बरं का. माणसं देवाचं कसं होईल म्हणते, आपलं आपण बघा. त्याचं कसं होत नसतं, ते सगळ्यांचं नीट करत असतो. तो सर्व सुखाचा आगर आहे मायबापांनो. परंतु त्याच्याबद्दल मन चिंतित झालं, धनुष्याचा हात विकळ गेला, राम विरहान मन दुश्चित झालं आणि एवढ्यामध्ये रावणाच्या शक्तीचा आघात दणकन हृदयावर झाला. भेदता हृदयासे रामस्मरण सुमित्राशी, शक्ती भेद झाला हृदयासे वरकांतीसे लागले. शक्ती हृदयाला भेदली. राम स्मरण करणार हृदय असल्यामुळं होय वरकांतीसी जाण लागली. कारण त्या हृदयाला रामाचं स्मरण सदोदित करण्याची काय आहे, सवय. आणि जिथं राम भजनाची सवय आहे त्या ठिकाणी रावणाच्या शक्तीचे दुष्परिणाम होत नाहीत, परंतु सचिंत झाल्यामुळं शक्ती लागली. जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्वदा नरिगे मरण, शक्ती बापुडी ते कोण वरकांती जाण लागली. श्रीरामाचं स्मरण करणार लक्ष्मणाचं क्षेत्र होतं, शरीर होतं. आणि त्या ठिकाणी रावणाच्या शक्तीनं लक्ष्मणाला मृत्यू येऊ शकत नाही. नाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतायत, वरकांतीसी ओरखडल्यासारखा आघात झाला. हृदय लागताचे शक्ती लक्ष्मण विकळ पडला क्षिती, ते देखोणी रघुपती कृता कृपानुव्रते गहिवरला. लक्ष्मणाला लागलेली शक्ती बघितली, रामचंद्र प्रभूंनी बघितली आणि कृपा अनुवृत्ती. कारण भक्तावर त्याची वृत्ती कोणती आहे, कृपेची आहे. भक्ता राखे पायापाशी. त्या कृपेच्या अनुवृत्तीनं अंतःकरण गहीवरून आलं. आणि बघा, देवाला रडायची वेळ येते, तुमच्या आमच्या पुरुषार्थावर आघात झाला. तुमचा आमचा एकच पुरुषार्थ आहे, त्याच्या पायावर चित्त ठेवावं आणि त्याचं भजन करावं. तो भगवंत आहे, यात यत्किंचितही शंका आली तर रावणाचा आघात लागतो आणि मग त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आसवे स्रवती लोचन, राम झाला विषण्य वदन, लक्ष्मणाचा गेला प्राण, काय आपण करावे. डोळ्यातून अश्रू येऊ लागलेले आहेत. प्रभूच त्या ठिकाणी मुख गहीवरून आलं, शरीर गहीवरून आलं. लक्ष्मणाचा गेला प्राण, काय करावं लागेल या प्रवृत्तीनं लोकप्रवृत्तीत प्रवृत्त झाले. लक्ष्मण रणी पडल्या जाण, श्रीरामासे दुःख दारुण, अश्रुधारा स्रवती नयन बाष्प वचन बोलत. लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी पडल्यानंतर भगवंताला अतिशय दुःख झालं, बाष्प कंठ दाटला आणि प्रभू बोलते, काळी रघुनाथ क्षण राहोणी ध्यानस्थ, लक्ष्मणा नाही जीवघात जाणोणी युद्धार्थ आरंभ. त्या क्षणामध्ये भगवंतानं विचार केला, शरीराला हात लावला, लक्ष्मणाचा जीव गेला नाही लक्षात घेतलं आणि लक्ष्मणाला क्षती पोहोचवणाऱ्या रावणाकडे बघू म्हणतात. मारावया रावण काळ कृतांत प्रयाग्नी, पूर्ण तैसा खवळला रघुनंदन धनुष्यबाण सज्जोने. लक्ष्मणाला लागल्यानंतर रामाला राग आला, हातामध्ये धनुष्य घेतला, काळ कृतांताचा विनाश करावा एवढा राग भगवंताला. श्रीरामाचे बाण त्यासी न चले निवारण, तेने गदवदिला रावण पळे आपणाती धाके. रामचंद्र प्रभूंनी हातात बाण घेतल्याबरोबर रावण म्हणला, याचा बाण सुटला की मेलच पळा. लक्ष्मणाचे शोभेदान रामे मांडिले, निर्वाण विंदिता बाण घेईल प्राण धाके, रावण पळे दूरे. रावणाला माहिती होतं देवाच्या लक्ष्मणावर आज आपण हात घातलाय, बाण सोडून आपल्याला वाचू देत नाही. कुत्र्यासारखं पळू लागला. उठा उठे गुप्त राहता सैन्य गोटे, तरी रावण धाके पोटे
राम शरवृष्टी सहावेना. राम येताच बघितल्याबरोबर पळाला, सैन्यामध्ये लपला होता, तरी त्याला माहिती होतं बाण येईल मला. का चंडवात मेघा करीत हातात, तैसा रावण सैन्यात स्वय पळताती धाके. मोठा वारा सुटल्यानंतर ढगांना कुठं जावं पळावं कळत नाही. रावण पळतोय. रामवीरा जगजेटी न लागे पळतया पाठी. रावण निज सैन्याचे गोटी अति संकटे राहिला. रामचंद्र प्रभू जगजेठी बलवान वीर आहेत, पळायले म्हणले पळू द्या, कुठं जाणार आहे म्हणून शांत राहील. श्रीरामेने मग केला पण रणी मारावा रावण. रावण सैन्य राहिला लपून आपण वाचविले. भगवंतानं ठरवलं होतं आज रावण मारूनच टाकायचा, पण रावण हुशार आहे. रावण पळाला, स्वतःला रावणानं वाचवलं. रणी असता लंकानाथ विषाद काळ नव्हे देत. सौमित्र करावा सावचित्त हाचे पुरुषार्थ पै आमा. बघा, परिस्थिती अनुरूप पुरुषार्थाच्या व्याख्या बदलतात. वा. आणि ते समजलं पाहिजे. रणभूमीच्या ठिकाणी रावण जिवंत असताना लक्ष्मणाला वाचवणं हाच पुरुषार्थ आहे. कारण सौमित्राविन येथ काही नोहे मी रघुनाथ. जळो जळो हे जीवित अति निंदित लौकिके. कारण रावण जगामध्ये अहंकार जिवंत असताना लक्ष्मणासारख्या संताशिवाय श्रीरामाचा सन्मानच नाही. होय. नाही तर लोक 5-5 मजलीत राहत होते, देव टेंट मध्ये होता. लक्ष्मणाशिवाय देवाला सन्मानच नाही मला. का? रावण जिवंत आहे. रावण म्हणजे अगदी काहीच नाहीये, प्रभूला माहिती आहे. म्हणून रणभूमीच्या ठिकाणी रावण जिवंत असताना लक्ष्मण सावध असलाच पाहिजे, हा सिद्धांत आहे. भावार्थ लक्षात घ्या. रावण लक्ष्मणावर टपलेला असतो आणि रावण असताना रामाला सन्मान नसतो लक्ष्मणाशिवाय. म्हणून प्रभू लक्ष्मणाला उठवणं हाच पुरुषार्थ समजतात. रावण लपोनी रणमेळी राम येऊनी सुमित्रा जवळी. शक्ती भेदुनी हृदय कमळी धरा तळी प्रवेशले. रामचंद्र प्रभूंनी बघितलं, आले रावणाच्या शक्तीचा आघात हृदयाला लागलेला आहे. शरीरातून शक्ती आरपार गेली होती. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. मगा भावार्थ नाथ महाराजांनी व्यक्त केला, वरकांतीशी जाण लागली. आणि आता सांगताय शरीरातून जमिनीत घुसली. का? प्रत्येक वेळी शब्द सांगत असताना भावार्थ वेगळा आहे. कारण हे रामायण भावार्थ आहे. ज्या ठिकाणी नाम आहे त्या ठिकाणी शक्ती आघात करू शकत नाही, म्हणून वरकांती लागली. परंतु रावणाचा एवढा आघात आहे की शक्ती जमिनीपर्यंत पोहोचली. अशा प्रकारचा भावार्थ ग्रंथकर. सर्प प्रवेशे वारुळी तैशी शक्ती भेदली. हृदय कमळी ते देखोनी तै वेळी राम कळवळे. बंधू स्नेहानं प्रभूला कळवळ आला. साप वारुळात निघावा तशा राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया. दान वाचवावया लक्ष्मण करी स्पर्शन अमृत हस्ते. रामचंद्र प्रभू कृपाळू आहेत. किती कृपाळू आहेत? कुणी कृपाळू असेल, कुणी भरपूर कृपाळू असेल, कुणी थोडा कृपाळू असेल, कुणी कृपाळूपणात कृपण असेल, पण संपूर्ण कृपाळू एकच. त्याचं नाव राम. लक्ष्मणाला आघात झालेला बघितला आणि अमृत हस्तान प्रक्षालन करतात. वेदने हृदयात तिसी श्रीरामे लावून हात. स्वयं उपडू पाहात बहुत वर्जित नाना युक्ते. रामचंद्र प्रभूंनी हृदयात लक्ष्मणाच्या घुसलेली शक्ती काढत असताना बहुत वर्जित. बरेच जणांनी सांगितलं रामा शक्ती काढू नका, शक्ती काढू नका. शक्ती काढल्यानंतर लक्ष्मणाला आघात होईल, लक्ष्मणाला त्रास होईल,
परंतु सर्वांची उपेक्षा केली आणि भगवंतानं शक्ती शक्ती उपनिताचे काढली. दान लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती ऐसे आपण सर्वता दान न करावे. प्रत्येक जण स्वतःच्या युक्तीनं मत मांडू लागले. म्हणले रामा शक्ती जर काढली तर लक्ष्मणाचा जीव जाईल, तुम्ही तसं करू नका. आप कृपाळू रघुपती त्याच्या उपेक्षोने नाना युक्ती शक्ती उपडे निध हस्ते कृपा मूर्ते कृपाळो. चतुरातील शिरोमणी असणाऱ्या भगवंतानं इतरांच्या सर्व युक्तींची उपेक्षणा केली आणि लक्ष्मणाचा बाण काढला. लाविताचे हात शक्ती झाली रिहत लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हताहत होणी गेले. भगवंताचा हात लागला, शक्तीचं सामर्थ्य शक्ती वीर्य हत झाले आणि लक्ष्मणाला मारावं ही पुरुषार्थ शक्तीचा संपला असं सांगतात. ब्रह्मवरदोक्ती पूर्ती हृदयी रुतली ब्रह्मशक्ती ते श्रीरामे धरोणी हाती स्वलीला युक्ती छेदेले. ब्रह्म वरदाना पुरतीच उरलेली आहे ती शक्ती रामचंद्र प्रभूंनी काढली आणि स्वतःच्या लीलेनं तोडून टाकली. उपडेता रघुनंदन ते संदेशा दोन्ही रावण श्रीरामावरी वर्षे बाण अति दारुण साटोपे. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाची शक्ती उपडतात तेवढ्यातच जरा माणसानं तोंड फिरविलं की ते पळणार कुत्र परत अंगावर येते बघा. तशा प्रकारे राजा रावणानं हातात बाण घेतले आणि भगवंतावर बाणाचा वर्षाव येता करतोय. बाण राम मानी तृणा समान स्वहस्ते उठवणी लक्ष्मण दे आलिंगण अति प्रेते. रावणाचे बाण येत आहेत, भगवंतानं बघितलं सुद्धा नाही, लक्ष्मणाला उचललं आणि प्रेमानं हनुमान आलिंगन सुग्रीवादी देतात. दान पाचारोणी वानर गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्थाना. हनुमान आहे, सुग्रीव आहे, अंगद आहे, जांबवंत आहे, सर्वांना बोलवलं आणि सांगितलं माझ्या लक्ष्मणाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चला. कासे मेघ निभवी जीवने सीतेवी निभवावे लक्ष्मणाशी तव रावणाशी मी वधीन. रामचंद्र प्रभू सांगतात माझ्या लक्ष्मणाला कसं सांभाळा. ग्रीष्मांती चातकासी, उन्हाळ्यात सुद्धा चातकाची काळजी घेतो महाराज. मेघ निववी जीवनेसे, चातकाचं काम एकच, चोच आ करणे आणि वर बघणे. त्याला कळत नाही महाराज पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे. आपल्याला कळतं उन्हाळ्यात पडत नाही म्हणून, पण चातकाला कळतं का? पण चातकासाठी उन्हाळ्यात पण पडतं. कारण रामाशिवाय ज्याला कळतं तो मूर्ख आहे परमार्थाच्या दृष्टीने. रामाशिवाय काहीच कळू नये हे शहाण्याचं लक्षण आहे. तसं भावानं प्रेमानं त्याचं चोच वर करून फक्त नाव घ्यावं तृप्त करत असतो. तो परमात्म्यानं सांगितलं त्या मेघासारखं माझ्या मेघ जसा चातकाची काळजी घेतो तसं माझ्या लक्ष्मणाची काळजी घ्या. भगवंतानं सांगितलं प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखाल रावण की राममय जान जग संपूर्ण देखाल. आज भगवंतानं प्रतिज्ञा केली, सांगितलं रावण राहील नाही तर मी राम राहील. अशा प्रकारची राम नामी नये मरण तो राम किवी मरे आपण रणिनी मला रावणाव घे जण देखाल. नाथ महाराज सांगू लागले ज्याचं नाव घेतलं तर मरण येत नाही तो मरू शकत नाही. आज रावण उरत नाही. राम जगाचा आत्मा राम जेते नरी गे जन्म मरण रावणाशी मरण धर्मालोट मरण पै आले. रावण रामचंद्र प्रभू जगाचा आत्मा राम आहे, त्याला मरण येऊ शकत नाही, म्हणजेच रावण वाचत नाही. राम चैतन्य विग्रही राम देहीच विदेही राम द्वंद्वातीत पाही राम ठाईच्या ठाई परब्रह्म. रामचंद्र प्रभू चैतन्य विग्रही आहेत. रामदेहीच विदेही. चैतन्याचा विग्रह म्हणजे जड स्थूल शरीरात दिसत असताना सदोदित चैतन्यावर आरूढ असलेले प्रभू आहेत. राम देहातच विदेही आहेत. तुम्ही आम्ही द्वंद्वाच्या आत आहेत.
रामचंद्र प्रभू द्वंद्वा अतीत आहेत, म्हणून राम प्रत्येक ठाई ठाई परब्रह्म आहेत, अशा प्रकारे सांगतात. रामे विना सर्वता तिळभरी ठाव नाही रीता, मिथ्या जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा. रामाशिवाय तिळभर सुद्धा जागा नाहीये, सर्वाघटी राम. देहा देही एक. मग त्या रामाला जन्म मरण अशा प्रकारे गोष्टी बोलणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. त्यामुळे तो राम मरू शकत नाही. कथा ऐका, रावण वाचत नाही. विराधाडो लक्ष्मण बाणे विंदिता रावण, त्यावरी श्रीराम आपण शोभला दारुण शरवृष्णे. लक्ष्मणाला शिबिराला पाठवलं. रामचंद्र प्रभूंनी हातात बाण घेतला. भयंकर राग आलेला आहे. काय कर ज्या लागी सुग्रीवा राज्यदान, ज्या लागी आणले वानरगण, तो मारिलाजी रावण निर्वाण बाण विंधोने. ज्या रावणासाठी सुग्रीवासोबत मैत्री केली, सागरावर दगड टाकून इथपर्यंत आलो, ते कारण ज्या लागी आणोनी पाषाण समुद्री केले सेतू बंधन, तो मारिला रावण निर्वाण बाण विंधोने. ज्याच्यासाठी पाषाण आणले, समुद्र बांधला, तो रावण आज संपवणार. माझी या युद्धाचा चमत्कार देखो तो सुर नर किन्नर, सिद्ध चारण विद्याधर देखो तो समग्र सुरसिद्ध. आज सूर नर किन्नर सूर सिद्ध सर्वांनी माझा पुरुषार्थ बघावा. करुणी दुर्धर रण मारिला अति गर्वी रावण, पुढे पृथ्वीवर दान हे पडती पुराण सुरसिद्ध. आज मी रावण मारील आणि पुढं पृथ्वीवर रामानं बाणानं रावण मारला. हे रामायण प्रत्येक गावोगाव चलल, घरोघर चलेल. प्रत्येक व्यक्ती राम राम म्हणेल. प्रभू बोलताय बोलोने रघुपती स्वर्ण पंखे, भल्ला हाती सतेज घेऊनी धगधगीते लंकापती विंधिला. अशा प्रकारे प्रभू बोलले. स्वर्ण पंखी भल्ला हाती बाण घेतला आणि प्रभू सोडता. रावणे सज्जोनी बाण रणी विंदिला, रघुनंदन समूळ नारात शरदारुण विंदी आपण लघु वेगे. रावणानं बाण हातामध्ये घेतलेला आहे आणि लघु वेगानं रामावर सोडतोय. दोहीचे शरजाळ भूतळ आणि अंतराळ वाणी कोंदले दिग्मंडळ कुळाचळ कोंदले. जमिनीवर आकाशात सगळीकडे बाणच बाण आहे. दोघे वीराती उद्भट वारया वाहून देती वाट, शस्त्रे हाणिता खणखणाट हवे वाट उठीला. बलवान वीर खन खन तन दन शस्त्रावर शस्त्र आघात. शस्त्रे हाणिता बळून मिळे ठिणग्या उठती अग्नी कल्लोळी, बाण जळती अंतराळी आतुर बळे रणयोद्धे. आतुर बळी रणयोद्धे असणारे दोघ जण आहेत आकाशामध्ये. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शके रावण, भेदोनी अंग त्राणांगी संपूर्ण आदळते. रामचंद्र प्रभूंच्या बाणाचं निवारण रावण करू शकत नाही. दणकन बाण लागला, रावणाचं चिलखत तुटलं. मनुष्य छेदिले हातीचे हाती, रथीचा मारिला सारथी, रथीचे वारू पाडिले क्षिती केला विरते लंकेश. रामचंद्र प्रभूंनी रावणाच्या हातातलं धनुष्य तोडलं, सारथी मारला, रथाचा आग तोडला, रावण मोकळा. छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात, पाचवा झाला कळापात, रणी रघुनाथ खवळला. छत्र तोडलं, मुकुट पाडला, ध्वज पाडला, रथ तोडला, पाचवा झाला कळापात. रावणाची अवकळा करून रावण पळवला. छेदावया दशकंठी रामे शरद सज्जिले नेटे, तव रावणे देवणी पाठी उठा उठे पळाला. रावणाचा आता नरडच कापावं म्हणून बाण सोडायलेत, तोपर्यंत पळाला. रणे मारावा लंकानाथ, निर्वाण नेमे आला रघुनाथ, रावण पळोनी बुद्धिवंत जीवघात चुकविला. रावण मारणारच हा नेम करून प्रभू आले होते, परंतु रावण पळून स्वतःला वाचवलं. रामे मारावे रावणाशी, रावणाची बुद्धी कैशी, पळून या रणभूमीशी आपणा आपणाशी वाचविले. रावणाला मारावच, परंतु रावणाची बुद्धी कैसी. रावणाला जगायचं असेल तर रामापासून पळावं लागतं, आणि तुम्हाला आम्हाला जगायचं असेल तर रामाचं नाव घ्यावं लागतं. सिद्धांत आहे, राक्षसांचा उद्धार बाणानं आणि भक्ताचा उद्धार नामानं.
ग्रंथकर्ते सांगतात रावण पळू लागला. रावण मारी पळत्यासे हे कळले आहे रावणाशी, पळून या लागवे गेसे आपणा आपणासे वाचवे. राम पळत्याला मारत नाही, एकच ओवी पाठ केली होती आणि त्या ओवीवर रावण पळाला. रामबाणी जर्जरीभूत रावण झाला हताहत, काही न चले पुरुषार्थ मागे पळत अति धाके. रामाच्या बाणानं जर्जरभूत झालेल्या रावणाचा काहीच पुरुषार्थ चलत नाही, रावण पळू लागला. लंकेचा जो लंकानाथ अपमानला रणात, मोकळ्या केशी पायी पळत आ घाई कुंतत अति दुखे. बघा, लक्ष्मणाकडे जर वाकडी नजर केली तर रावणाला कणत कुतत पळवायला किती वेळ लागतो. एका झटक्यात दणक्यात त्या ठिकाणी चिलखत तोडलं, धनुष्य तोडला, आख तोडला, सारथी मारला. रावण पायानं पळू लागला महाराज केस मोकळे करून. कारण एकच आहे, लक्ष्मणाकडे वाकडं बघितलं. रामाला सहन होत नाही. लक्ष्मण बना मायबापानं मनावर लक्ष ठेवून सदोदित उठताना राम, बसताना राम, चालताना राम, बोलताना राम, प्रत्येक क्रियेत राम असला पाहिजे. या गोष्टीचं लक्ष ठेवा, एवढ्याला विसरू नका. कसल्याही रावणाचं नरड दाबण्याची हमी रामाची आहे. रामचंद्र प्रभूंनी अतिशय पराक्रमानं रावण रणभूमीच्या ठिकाणावरून कणत कुतत पळवला. उडवे चंड वाते, गज पळते सिंहा विघाते, गरुड पळवे सर्पाते, तेवे रावणाते श्रीराम. मेघ आकाश वारा मेघाला पळवतो, गज पळती सिंहा विघाते. सिंहानं डरकाळी फोडल्याबरोबर केवढा विहाती त्या ठिकाणी पळत असतो. तशा प्रकारे जय श्रीराम ऐकलं, रावण पळू लागला. परिस्वय रावण सांडून गेला रणांगण, पुढील कथानुसंधान सावधान अवधारा. या प्रकारे रावण रणांगण सोडून पळाला. नाथ महाराज सांगू लागले, पुढील कथेकडे फक्त तुम्ही काय द्या, अनुसंधान द्या. आम्ही सांगायला तयार आहेत, चिंताच नाही, तुम्ही फक्त ऐकायला तयार राहा असं सांगता. एका जनार्दना शरण रणी पळवून रावण, उठवावया लक्ष्मण कृपाळू पूर्ण परतला. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते नाथ महाराज सांगतात, रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणावर आघात करू पाहणारा रावण रणभूमीच्या ठिकाणावरून पळवला आणि पूर्ण कृपाळू असणारा राम लक्ष्मणाला उठवण्यासाठी परतला. राम स्वानंद कृपाळू, राम सप्रेम स्नेहाळू, राम स्वय दीन दयाळू, प्रणत पाळू श्रीराम. होय, राम कोण आहे? राम स्वानंद कृपाळू, राम सप्रेम स्नेहाळू, प्रेमासहित स्नेह. नाही तर काही जणांचं मोकळी माया असं नाही महाराज. सप्रेम स्नेहाळू आणि दिनावर दया करणारे माझे प्रभू, सर्वांचा प्रणतपाळ करणारे प्रभू लक्ष्मणासाठी त्या ठिकाणी आले असं म्हणतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांड एका काटिका लक्ष्मण शक्तिभेदो अध्याय 43 वूया 112. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. आस्था भावार्थ रामायण युट्यूब चॅनल वरती आज लक्ष्मण शक्तीचा पहिला अध्याय घेण्यात आलेला आहे. सर्वांनी अनेकांना पाठवा. आज थोडा झाला त्रास आम्हाला बी, खालीवरी झालं थोडं, तर माफ करा काही कमी अधिक झाला असेल तर. परंतु सुंदरपणे सर्वांकडे हा अध्याय पाठवा आणि राम भक्ती कशी मनावर लक्ष ठेवून करावी, नाहीतर रावणाचा आघात लागतो, त्यापासून स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न असावा. रामकृष्ण. रामकृष्ण.